शपथ सुद्धा घेता येईना। विधि द्वारा स्थापित करते हैं संविधान के प्रति बिहारमधील नवादा तालुक्यातील जवळपास 27,000च्या मताधिक्याने निवडून आलेल्या या आहेत विभादेवी। यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे या आधी सुद्धा आमदार होत्या आणि यांचे पती राज बल्लभ तिथले दिग्गज नेते आहेत। दिग्गज नेते का, तर त्यांच्यावरती खूप केसेस आहेत आणि ते सुद्धा निवडणुकीच्या आधी जेलमधून बाहेर आले होते, तेही या आधी आमदार होते। मग तुम्ही ठरवा, असे केसेस असलेले किंवा असुशिक्षित लोक निवडून आल्यावर विकास होणार का? आजही जनता कामापेक्षा पैसेवाल्यांना आणि गुंडांनाच आपले नेते मानतात, ही एक शोकांतिका आहे। म्हणूनच की काय, निवडणुका झाल्या की अर्ध बिहार हे परराज्यामध्ये पाहायला मिळतं। या विभादेवीची 32 कोटींची प्रॉपर्टी आहे की नाही? इंटरेस्टिंग। अडाणी असलं म्हणून काय झालं? विकास कसा आणि कोणाचा करायचा हे शिकावं लागत नाही। तुम्ही अडाणी असाल पण सिस्टीमला अशीच लोक हवी असतात का, काय माहित नाही। कारण ज्याला शपथ घेता येत नाही तो आमदारकीच्या पगारावर एवढं कमवतोय म्हणजे नक्कीच सिस्टम मधले सुशिक्षित लोक त्यांना सपोर्ट तर करत असतीलच की, आणि तालुक्याचा विकास करत असतीलच की। म्हणूनच तर परत परत निवडून यायचे, बरोबर आहे का नाही?